जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। एका लेकराचा बाप असूनही 42 वर्षीय गुरुजींनी शिकवताच वर्गातल्या विद्यार्थिनीला पटवलं आणि लग्नाची गाठ बांधली। फोटो आणि त्याच्यासोबतचा मजकूर पाहून सोशल मीडिया कमेंटचा पाऊस पडायला लागला आहे। मास्टरजी शाळेत सिलेबस शिकवायला जातात की हद्याचे धडे द्यायला, असा प्रश्न काही जण आता विचारत आहेत। सोशल मीडियावर सध्या एका 42 वर्षीय गुरुजीच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट वाऱ्यासारखी पसरत आहे। एकीकडे गंभीर बातम्यांचे वेग फुटले असताना दुसरीकडे अशा चटकदार आणि अजब वाटणाऱ्या कथा लक्ष वेधून घेत आहेत। शिकवताच बसलं प्रेम आणि बांधली लग्नाची गाठ, अशा ही पोस्ट सध्या खूप चर्चेत येत आहेत। या व्हायरल प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे। या फोटोमध्ये एक मध्यमवयीन पुरुष किंवा 2 महिला आणि एक लहान मुलगा एक स्विमिंग पूलमध्ये निवांत वेळ घालवताना दिसत आहेत। या फोटोसोबत जोडलेला मजकूर अतिशय रंजक आहे। त्यात असा दावा केला आहे की फोटोतील व्यक्ती 42 वर्षाचे एक शिक्षक मास्टरजी आहेत। त्यांनी आपल्याच शाळेतील एका 22 वर्षीय माजी विद्यार्थिनीशी दुसरे लग्न केले आहे। विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या पत्नीला या लग्नाबद्दल कोणतीही तक्रार नाही आणि ते सर्वजण एकत्र सुखाने राहत आहेत। हा फोटो पाहिल्यानंतर कल्पनाचा कळस गाठला आहे। या पोस्टवर आलेल्या काही निवडक आणि मजेशीर प्रतिक्रिया आपण इथे मांडणार आहोत। गुरुजी शाळेत गणित विज्ञान शिकवायला जातात की प्रेमाचे धडे द्यायला, असा प्रश्न एका युवकाने विचारला आहे। अनेक अविवाहित तरुणांनी आमचं नशीबच फुटकं आहे, आम्हाला साधं कोणी बघतही नाही आणि इकडे गुरुजी मैदान मारलं, अशी खंत व्यक्त केली आहे। पहिल्या पत्नीची परवानगी मिळणं हे गोल्ड मेडल मिळण्यापेक्षा कठीण काम आहे, गुरुजींना मानवायला हवं, अशी टिप्पणी एकाने केली आहे। काही दिवसांनी गुरुजी तिसऱ्या लग्नाचीही ट्रेंड आणतील, अशी शक्यताही काहींनी वर्तवली आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे धोक्याचे असते। या विशिष्ट पोस्टबाबत आपण इथे मांडणार आहोत। राहण्याचे ठिकाण किंवा ते कोणत्या शाळेत कार्यरत आहेत यांचा कोणताही उल्लेख नाही। जोपर्यंत ठोस नाव आणि गाव समोर येत नाही तोपर्यंत याला वृत्त म्हणता येणार नाही। अनेकदा एखाद्या सुखी कुटुंबाचे फोटो इंटरनेटवरून उचलले जातात आणि त्यावर मनगढत कथा रचल्या जातात। हा फोटो एखाद्या सहलीचा किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचा असू शकतो, ज्याचा या दाव्याशी काही संबंध नसेल। भारतात हिंदू विवाह कायद्यानुसार पहिल्या पत्नीच्या हद्यातील किंवा घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे। जर हा दावा खरा असेल तर त्यामागे काही कायदेशीर गुंतागुंत असू शकते, परंतु पोस्टमध्ये यावर भाष्य केलेले नाही। माणसाला दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची नैसर्गिक उत्सुकता असते। त्यातही जर शिक्षक विद्यार्थ्यांचे दुसरे लग्न आणि वयातील अंतर असा असेल तर लोक अशा पोस्ट आवडीने शेअर करतात। शिक्षक विद्यार्थिनी नाते हे पवित्र मानले जाते, त्यामुळे त्यात रोमॅन्टिक वळण आले की लोक त्यावर तुटून पडतात। अनेक लोक स्वतःच्या सिंगल असण्याशी यांची तुलना करून विनोद निर्मिती करतात। आजच्या डिजिटल युगात साठी अशा बातम्या बनवल्या जातात। एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याचा फोटो अशा प्रकारे चुकीच्या संदर्भाने वापरणे
हा सायबर गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे अशा पोस्टवर कमेंट करताना किंवा त्या शेअर करताना नागरिकांनी ह्या गोष्टी बाळगणे आवश्यक आहे. सध्या तरी ही मास्टर जीची कथा सोशल मीडियावर एक व्हायरल मीम किंवा निव्वळ मनोरंजनाचा भाग वाटत आहे. जोपर्यंत यातील व्यक्ती स्वतः समोर येऊन आपली बाजू मांडत नाहीत किंवा अधिकृत वृत्तसंस्था त्यांचा तपास करत नाहीत, तोपर्यंत याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.